बाप चंद्र बागेला पाणी माप बागेला पाणी चंद्र बागेला पाणी माप पाणी माप गणपती बाप्पा बोल बेटा. गणपती बाप्पा जय श्रीराम. हाय हॅलो नमस्कार, मी संयुक्ता, मी चंदन. तुमचं स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही होल फॅमिली आमची कोल्हापूरला चाललो देवीच्या दर्शनाला. आता अधिक मास आहे ह्या महिन्यात, तो देवीची ओटी भरायची इच्छा होती कधीपासून आणि कधीपासून महालक्ष्मीला जायचं होतं. सो आम्ही प्लॅन केला ह्यावेळी की महालक्ष्मीला जायचं विथ होल फॅमिली. से हाय एव्हरीबडी. ह्यावेळी प्रवास आम्ही आमचे सगळे एकत्र करतोय. आई, दादा, वहिनी, तिशा, श्राव्या, विहा आणि आहो असे आम्ही सगळेजण फॅमिली जातोय महालक्ष्मीला. बघत राहा आमचा ब्लॉग, काय मजा मस्ती करतोय ते. स्टे ट्यून. बाय. विहा से बाय. गणपती बाप्पा. आता संध्याकाळचे 7 वाजलेत साधारण आणि आम्ही अर्धाहून जास्त रस्ता पार केलेला आहे. म्हणजे आता अजून किती किलोमीटर दाखवतात, 172 किलोमीटर राहिलं आहे अजून कोल्हापूरला पोहोचण्यासाठी. सो कसं वाटतंय, काय म्हणायचं तुम्हाला की अर्धाहून जास्त जरा केलंय आपण पार. खूप छान झाला प्रवास. तुम्हाला काय म्हणायचं आहे, पाठी बसून कंटाळलात का? नको बेटा नाही ना? नको. तसं मध्ये मध्ये आमचे ब्रेक चाललेत. KFCला गेलेलो, थोडंसं खाल्लं. पोरींसाठी मध्ये मध्ये चाललंय, चहाला थांबलेलो. असं थांबत थांबत आमचा प्रवास तर स्टार्ट झालाय. चेहऱ्याकडे इग्नोर करा कारण खूपच वाईट झालंय सगळं ट्रॅव्हलिंग मध्ये. सो भेटू आपण परत पुढे, मी दाखवत राहीन. बाय. आता आम्ही कोणत्या तरी घाटात आहोत आणि घाटाचं नाव तर आम्हाला माहित नाही. इथे आम्ही आमची सुसूच वगैरे कार्यक्रम टाइम झालाय. चालू आहे तिकडे. छोट्या छोट्या आमच्या सोबत परी आहेत, तर त्याच्यामुळे हे आम्हाला मध्ये मध्ये थांबावं लागतं. मला असं वाटतं ना तिला बाप चंद्र बागेला पाणी माप बागेला पाणी चंद्र बागेला पाणी माप पाणी माप चंद्र पाणी माप बागेला पाणी माप चंद्र बागेला पाणी माप बागेला पाणी माप. मी तर जाईन पंढरीला जाईन पंढरीला, मी तर जाईन पंढरीला जाईन पंढरीचे. आहो बेभान कसे गहिवरते. रोहा टू कोल्हापूर हा प्रवास जरा लांबचाच होता. सो करमणूक म्हणून आम्ही अंताक्षरी, आईंसोबत गाणी म्हणणं असं सगळं करत तो प्रवास पार केला आणि साधारण 11:15 दरम्यान आम्ही या हॉटेलवर येऊन थांबलो. आता आम्ही रात्री म्हणजे इथे येऊन स्टे केला आणि आता महालक्ष्मीच्या दर्शनाला झालो. से हाय एव्हरीबडी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आम्ही दर्शनाला चाललो. गुड मॉर्निंग. तुम्हाला मगाशी मी दाखवलंच की आम्ही रूममधून तर निघालोय. सगळे छानपैकी रेडी झाले. ते सगळ्यांनी हाय म्हणा. श्राव्य हाय कर. सगळे छानपैकी असे ट्रॅडिशनल वेअर केलंय सगळ्यांनी देवळात जायचं म्हणून. मस्तपैकी आता सकाळ सकाळ देवदर्शन घेणार आणि मनसोक्त ज्या कारणासाठी आलो होतो की देवीचं दर्शन घ्यायचंय ते मनापासून दर्शन घेणार आहोत. आता साधारण 8:15च्या सुमारात आम्ही मंदिरात पोहोचलो. मंदिरात इन द सेन्स मंदिराच्या परिसरात पोहोचलो. आम्हाला सकाळी यायला थोडा उशीरच झाला होता, त्या कारणाने आम्हाला गर्दी मिळाली आणि त्यातल्या त्यात संडे होता, अधिक मास होता, परत पौर्णिमा होती. त्याच्यामुळे आम्हाला लाईन खूप मिळाली. देवीचं दर्शन घ्यायला साधारण 2-2.5 तास गेले. त्याच्यानंतर आम्हाला देवीचं दर्शन मिळालं. छान वाटलं. जे काही 2 मिनटं आम्ही ते देवीचं रूप पाहिलं, हात जोडून शांततेने नमस्कार केला, खूप प्रसन्न वाटलं.
अंबाबाई देवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे ज्योतिबांच्या दर्शनाला निघालो. तिथे जाणारा जो रस्ता होता तो खूप सुंदर होता. वळणावळणांचा घाटाचा तो रस्ता, तो क्रॉस करून वरती गेल्यावर तिथून दिसणारं सुंदर असं कोल्हापूर, ते दृश्य खरंच खूप छान होतं. आम्ही पोचलो होतो आता ज्योतिबांच्या दर्शनासाठी. तिथे गेल्यावर सुद्धा परिस्थिती तीच होती की संडे असल्याकारणाने गर्दी खूप होती. आम्हाला शेवटी कळसाचं दर्शन घेऊन बाहेर पडावं लागलं, कारण खूप जास्त गर्दी होती. त्याच्यामुळे ह्या 2 छोट्या मुलींना घेऊन आतमध्ये जाणं काही दर्शन घेऊन होईपर्यंत आम्हाला साधारण दुपारचे 2 सव्वा 2 झाले होते. त्यानंतर सगळ्यांना भूकसुद्धा लागली होती. मग कोल्हापूरला जाऊन तिथला ऑथेंटिक तांबडा पांढरा रस्सा सगळ्यांनी खूप आवडीने खाल्ला आणि पुढे जायला निघाले ते शाहू पॅलेस. तिथे गेल्या गेल्या आम्हाला पहिला तर हरणी दिसला. त्यांना पाहून आमच्या दोघी इतक्या खुश झाल्या की त्यांना खरंच खूप छान वाटलं. नंतर तो भव्य दिव्य महाराजांचा पॅलेस पाहून खरंच खूप छान वाटलं. आजूबाजूचा परिसर देखील खूप सुंदर होता आणि त्या म्युझियममध्ये जतन केलेल्या त्या सगळ्या जुन्या गोष्टी किती सुंदर होत्या त्या, आणि त्या पुढच्या पिढींपर्यंत पोहोचवण्याचं जे कार्य चालू आहे ते खरंच खूप सुंदर आहे. हाय, गुड इव्हिनिंग. आम्ही आता कोल्हापूरहून निघालो मगाशीच. म्हणजे महालक्ष्मीचं दर्शन झालं, ज्योतिबांचं दर्शन झालं, देन शाहू पॅलेस पाहिला. महालक्ष्मीला आणि ज्योतिबाला खूप रश होतं आणि शाहू पॅलेसमध्ये छानपैकी इव्हिनिंग स्पेंड केली आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आता मधीच साताऱ्याच्या पुढे, म्हणजे ती साताऱ्यापर्यंत आम्ही आता पोहोचलो आहे. साताऱ्याच्याच अलीकडे थोडंसं आम्ही आता रूम घेतली आणि आम्ही इथे राहिलो आहे. तुम्हाला मी आमची रूम टूर देते. बघा आमची रूम टूर. आता रूममध्ये एंटर करते आहे. केल्या असे 2 किंग बेड दिले आहेत आमच्या होल फॅमिलीसाठी. दिस इज सफिशियंट आहे. इथे एक बेड आहे, इथे एक बेड आहे आणि असा हा इकडून एक पॅसेज कॉरिडॉर म्हणता येईल. इथे टी व्ही दिला आहे त्यांनी आणि आमच्या मुली अशा सगळ्याकडे खेळतात आणि इकडे वॉशरूम आहे. तुम्हाला मी कॉर्नरवरून तुम्हाला एक हॉल रूमचं हे देतो. असं खूप गजबजला आहे. मुली अशा आमच्या खेळतात. सामानाला इग्नोर करा. इकडे आई, दादा, वहिनी ते बसलेत. आई काय बोलायचं आहे? आमची ट्रिप स्पॉन्सर आईने केली आहे. सगळं आईंकडून आहे आमचं. आई काय म्हणताय? काय म्हणायचं आहे? ड्रायव्हर खूप रनिंग होती, त्याच्यामुळे जबाबदारी होती सगळ्यांना सेफली आणायचं, सगळं दाखवायचं. तर आता बघूया रिटर्नचा प्रवास. उद्या सकाळी आम्ही नाईट ड्राईव्ह करायचं अवॉइड करतोय बिकॉज रात्री थोडासा त्रास होतो आणि झोप येते मला, त्याच्यामुळे आम्ही नाईट ड्राईव्ह करायचं अवॉइड करतोय. आमची होल फॅमिली आली आहे ना, सो ते थोडेसे घाबरतात की सगळी जबाबदारी त्यांच्यावर आहे. सो रात्रीचं इग्नोरच करतोय ड्राईव्ह करणं. उद्या सकाळी आम्ही अर्ली मॉर्निंग निघणार आहोत आणि बाकीचं काय प्रवास असेल ते आम्ही दाखवू तुम्हाला. थँक्यू. आता आमचा परतीचा प्रवास तर मगाशी स्टार्ट झाला आहे. मगाशी मी तसं सांगितलं त्याप्रमाणे ब्रेकफास्ट केला आत्ताच. मस्त कामातला सगळ्यांनी साऊथ इंडियन डिशेस खाल्ल्या. छानपैकी पोटभरीचा ब्रेकफास्ट झाला आहे आणि आता परतीचा प्रवास. रोहा इथून तरी अजून 4.5 तास दाखवत आहे. सो मोदी जेवणासाठी एक ब्रेक होईल आणि मग दाखवेनच. मी आत्ता काही क्लिप्स घेतल्या नाही ब्रेकफास्टच्या. सो पुढचं काय असेल ते मी दाखवेन. ए काय करते विहू तू? कोण झाली आहेस? माकड झाली आहेस. आणि दिदा कुठे आहे? आहे श्राव्या कुठे गेली? श्राव्या हाय का? रोह्याकडे येताना मध्येच आम्हाला वाटेत एक झुडिओ दिसलं. मग काय, आमची गाडी आपसुकच झुडिओला येऊन थांबली. तिथे गेल्यावर सगळ्यांनी मनसोक्त शॉपिंग केली. चप्पल्स, ड्रेस, असं सगळं, पर्स, असं सगळं काय सगळ्यांनी घेतलं. आणि विहूचं आणि श्राव्याचं तर ही पर्स बघायची किंवा ते शूज बघायचे, असं दोघींचं चालू होतं. आणि एवढा मोकळा स्पेस मिळाल्यामुळे त्या हेड अँड सीक खेळायला लागल्या. एक शोधते, एक लपते, असं बराच वेळ त्यांचं चालू होतं. त्या दोघींनी तर खरंच खूप मजा केली. त्या दोघींना कुठेही सोडलं तरी त्या त्यांचा आनंद शोधत असतात आणि मजा मस्ती करत असतात. फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवणं ही आपली मोठी जबाबदारी पडते, कारण कुठे काही लागेल हे त्यांना काही कळत नसतं. त्याच्यामुळे त्यांची काळजी घेणे हे मोस्ट इम्पॉर्टंट होतं आमच्यासाठी.
यार. श्राव्या माकड बघ. काकीकडे बघ. श्राव्या हा हे कोण आहे? माकड. माकड म्हणजे कोण? मंकी. श्राव्या कोण? मंकी. हाय. आता संध्याकाळचे 5:30 होत चाललेत. आम्ही निघालोय अंदावी आपल्या घरी जायला. अशा प्रकारे आमची कोल्हापूर ट्रिप खूप छान प्रकारे पार पडली आहे. सगळ्यांनी खूप मस्त एन्जॉय केलोय. बघाच आम्ही काय काय मजा मस्ती केली. भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय बाय. चला भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. हॅव अ ग्रेट डे. बाय.